शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, शेती करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. ज्यामध्ये मजुरांची टंचाई आहे, सोबतच आपल्याला वेळेवर जे आहे ते लाईनचं नियोजन करता येत नाही आहे. लाईनचं वेळापत्रक जे आहे ते मध्यरात्री असतं आणि अशातच शेतकरी बंधूंना आपल्याला जर आपल्या पिकाला पाणी द्यायचं आहे, तर अशा वेळी आपल्याला जी सगळ्यात मोठी समस्या जाते ते म्हणजे अर्ध्या रात्री उठून आपल्याला शेतात जावं लागतं. परंतु आता तशी करण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला ऑटो फार्मने आणलेला आहे शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी एक सोलर बेस्ड सोल्युशन. ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारचं कधीही अर्ध्या रात्री असू द्या किंवा तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी देऊ शकता. त्याचबरोबर आपण या पिकाला जे आहे ते खताचं नियोजन देखील या सोल्युशनच्या माध्यमातून करू शकतो, या मशिनरीच्या सहाय्याने करू शकतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, ऑटो फार्मने एक अतिशय चांगलं जोरदार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे सोल्युशन आणलेलं आहे. त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया. त्यासोबतच आपल्याला या ऑटो फार्म सोल्युशनचे संचालक जुळलेले आहे श्री सौरभ सर. सौरभ सरच्या माध्यमातून आपण हे सोल्युशन कसं आहे, ही टेक्नॉलॉजी काय आहे, ही संपूर्ण टेक्नॉलॉजी आपण आज समजून घेणार आहोत, जेणेकरून शेतकरी बंधूंना आपल्याला जे शेती आहे ते ऑटोमेशन पद्धतीने करता येईल. आधुनिककडे आपण कसं वळायला पाहिजे सर, याच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल. तर येस. नमस्कार सर, हेल्पिंग फार्मर या नमस्कार. पेजवर नक्की आपलं स्वागत नमस्कार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना. जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ही सिस्टीम खास आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या मातीतून बनलेली आहे. आम्ही सगळेजण जे को-फाउंडर आहोत ते शेतकरी पुत्रच आहोत. त्यातूनच म्हणजे घरातल्या गरजेतूनच निर्माण झालेलं हे सोल्युशन आहे. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शेतामध्ये लाईटचं वेळापत्रक म्हणजे कधीही येतं, टाईम टू टाईम येत नाही किंवा रात्रीची लाईट असते 7 दिवस, 7 दिवस सकाळची असते. प्रत्येक वेळेस तिथे माणसं जाणं किंवा त्या टाईमला जाऊन वॉल चालू बंद करणं शक्य होतच असं नाही. आणि शेती म्हटलं की जवळपास 80% वेळ शेतकऱ्यांचा हा पाणी आणि खतं देण्यामध्येच जातो. मग हे जर 80% काम आपल्याला ऑटोमेट करता आलं, तर शेतकऱ्यांना आपण म्हणजे दुसऱ्या प्रॉडक्टिव्ह कामामध्ये त्यांचा वेळ देता येईल त्यांना. याच्यासाठी हे सोल्युशनची निर्मिती झालेली आहे. तुमचं शेत कसंही असलं तरी सुद्धा तुम्ही ते ऑटोमॅटिक पद्धतीने चालवू शकता. आधी गरज अशी होती, की तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे पाईपलाईन आणावी लागत होती. हो. वॉल्स एका ठिकाणी लावावे लागत होते किंवा खूप मोठा खर्च करावा लागत होता. 5,00,000, 10,00,000, 15,00,000 जे राइट. की सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्य नव्हतं. तर त्यासाठीच ही सिस्टम आलेली आहे सर. ही डिसेंट्रलाइज पद्धतीचं ऑटोमेशन आहे. म्हणजे तुमचे पाईप एका जागी असू द्या किंवा वेगवेगळ्या जागी असू द्या. तुमचे वॉल बांधांवर असू द्या वेगवेगळ्या. हं. कुठल्याही प्रकारच्या वॉलसाठी किंवा बांधावरच्या जे काही चालू बंद करण्याच्या झडपा म्हणतो त्याच्यासाठी आपलं हे सोल्युशन आहे. तुमचे जुने वॉल काढून तुम्ही अशा पद्धतीचे सोलेनॉइड वॉल लावायचे. ते चालू बंद करायला आपले सोलार बेस्ड बॅटरी ऑपरेटेड कंट्रोलर्स असतात. हे लावले की तुमचं पूर्ण शेताचं ऑटोमेशन लगेच होऊन जातं. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून वॉल्सला चालू करू शकता, बंद करू शकता. तुमची मोटर चालू करू शकता, बंद करू शकता. शेतामध्ये एकपेक्षा अनेक मोटर असतील तरी चालतं. एकाच ओके. रिचार्जवर सगळं काम होतं. अशा प्रकारचं हे सोल्युशन आहे. अरे वाह! सर, पण आता जर समजा माझं शेत जे आहे ते हं. माझ्या गावापासून एक हां. साधारणतः 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. बरं. तर मग आता त्या ठिकाणी जर माझं घर आहे, तर मी घरून बसून हे करू शकू का? तुम्ही घरात बसून काय जगातून कुठूनही करू शकता. म्हणजे बापरे! तुम्हाला 40-50 किलोमीटरचं पण लिमिट नाहीये. तुम्ही आत्ता समजा इथे आहात, आता आपण नागपूरमध्ये आहोत. तुम्ही अमरावतीवरून हे कंट्रोल करू शकता, अकोल्यावरून कंट्रोल करू शकता. उद्या पुण्याला आला, कोल्हापूरला आला, कुठूनही तुम्ही ते कंट्रोल करू शकता. तुमची मोटर चालू करणं, वॉल चालू करणं, खतं देणं सगळं ऑटोमॅटिक सगळं मोबाईलवरती होणार. मोबाईलवरती होणार. अतिशय बेस्ट आहे. सर, याच्यासाठी आम्हाला जर शेतकरी बंधूंना हे लावायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला कुठे संपर्क करावा लागेल आणि कशा पद्धतीचं तुमचं सर्व्हिस राहील याच्याबद्दल थोडी माहिती द्या? हां. आपली पुणे बेस्ड कंपनी आहे. पुण्यामध्ये तळवडे एम-आय-डी-सीमध्ये आपला प्लांट आहे. तिथूनच सगळं हँडल होतं. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक ठिकाणी आपले एरिया सेल्स मॅनेजर आहेत, जे आपल्या शेतकऱ्यांना कायम मदत करण्यासाठी उत्सुक असतात. ते आपल्या शेतावर येऊन आपल्याला पूर्ण त्याची माहिती देतील. त्याच्यानंतर त्याचबरोबर तुमचं कोटेशन वगैरे काढतील आणि तुम्हाला पूर्ण सेवा डायरेक्ट पुण्याच्या कंपनीतूनच आपण देतो. त्याचबरोबर इथे लोकल डीलर नेटवर्कसुद्धा आहे. ओके. डीलरमार्फत सुद्धा आपण कामं करतो. आणि आपल्या सर्व्हिसची टीम पूर्ण महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पण उपलब्ध आहे. ओके. त्यामुळं इतर म्हणजे सिस्टम लावण्यापासून ते नंतर सर्व्हिसपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला कधी फेस करायची गरज नाही. आणि नंबर तर आपण देऊच डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्याने ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्याला. बिलकुल. मित्रांनो, तुम्हाला जर जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे, त्या नंबरवरती फोन करायचा आहे. जेणेकरून आपल्याला ही ऑटोफॉर्म टेक्नॉलॉजी जर आपल्याला पाहिजे असेल, आपल्या शेतामध्ये देखील लावायची असेल, तर आपण यांच्याशी कंपनीशी संपर्क करून सरळ
आपण ही सिस्टीम जी आहे ती आपल्या शेतामध्ये राहू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा एक माझा वैयक्तिक हा प्रश्न आहे, तो मी सरांना विचारतो. सर, माझी जे एक 4 एकरची शेती आहे, ज्यामध्ये आम्ही 2 एकर कलिंगड घेतो, 2 एकर पपई घेतो. हं, होतं कसं, की आम्हाला कलिंगडला अल्टरनेट डेला फर्टिगेशन करावं लागतं. त्यासाठी लाईट जी आहे ती आमची सकाळी 6 वाजता जाते आणि त्यामध्ये आम्हाला सकाळी 5 वाजता उठून आधी फर्टिगेशनसाठी जावं लागतं. हं. तर या माध्यमातून मला असं वाटते, की आपल्या या सोल्युशनच्या माध्यमातून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नक्कीच याला आम्हाला देखील फायदा होईल. म्हणजे बरोबर, सर्व शेतकरी बंधूंना. बरोबर. जेणेकरून मला रात्री उठून द्यायची गरज नाही. करेक्ट. त्यासाठी तुम्ही नेमकं नियोजन कसं आहे? त्यामध्ये आपण शेड्यूल लावू शकतो किंवा काय कशी पद्धत आहे? ओके. आता आपण काय-काय करू शकतो? सगळ्यात पहिले तुम्ही जसं सांगितलं, तुमच्या कलिंगडाचा एक प्लॉट आहे आणि दुसरा पपईचं आहे. पपईचा प्लॉट आहे. तर तुमचे समजा 2 वॉल आहेत 2 प्लॉटसाठी. तुम्ही त्या वॉलला ऑटोमॅटिक पद्धतीने कधी चालू व्हायचं, कधी बंद व्हायचं याचं नियोजन लावू शकता. तुम्ही तुमच्या मोटरला पण सेम लावू शकता, की मोटर कधी चालू होणार, कधी बंद होणार. त्याचबरोबर खताचं युनिट जर आपलं तुम्ही घेतलं, हं. ते खताचं युनिट सुद्धा आपण तुम्ही प्रोग्राम लावू शकता, की कुठल्या टाकीतलं खत कधी घ्यायचं आणि ते किती वेळ सोडायचं. म्हणजे हे सगळं तुम्हाला करता येईल. आणि हे असं काही नाही की तुम्हाला आता समजा 6:00ला लाईट येते, तर 6:00ला उठूनच करावं लागेल. तुम्ही समजा आदल्या रात्री झोपायच्या आधी ते शेड्यूल सेट करून ठेवलं, की हं. उद्या सकाळी 6:00 वाजता माझा प्लॉट 1चा हा वॉल चालू झाला बिलकुल. पाहिजे आणि माझ्या 2 टाक्या आहेत समजा त्यातल्या एका टाकीतलं खत घेतलं गेलं पाहिजे. हं. हे दोन्ही कामं तुमच्या मोबाईलच्या ॲपवर होऊन जाणार. ते तुम्ही सेट करून ठेवायचं. 6:00 वाजता तुम्ही झोपेत असाल तरीसुद्धा तो वॉल चालू होणार, तुमचा पंप चालू होणार, हं. त्याच्यामध्ये पाणी दिलं जाणार आणि जेवढा वेळ तुम्हाला खत सोडायचं तेवढा वेळ खत दिलं जाणार आणि ते सगळं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उठल्यावर ते बघता पण येणार, की किती गेलं, काय गेलं. बापरे! हे फार छान आहे सर. येस. शेतकरी मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे एका फार्मवर, ज्या ठिकाणी हे नागपूर जवळून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती एक शेत आहे. ज्यामध्ये हा जो आपला प्लांट आहे तो बसवलेला आहे. ही जी सिस्टम बसवलेली आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आज शेतकरी सुद्धा जुळलेले आहे. त्यांची देखील आपण 2 शब्द ऐकूया, की जेणेकरून त्यांना काय फायदा झाला आणि ते कशा पद्धतीनं मॅनेज ही शेती आपल्यासाठी करत आहे. तर त्यासाठी आपल्यासोबत शेतकरी जुळलेले आहे. शेतकऱ्यांचं नाव आहे श्री डॉक्टर रमेश बिरमोळ सर आणि सरचं राहणं आहे इथून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर. आम्ही सध्या कोंढाळी जवळ आहे आणि सरांचं राहणं आहे नागपूरला. तर सर नागपूरवरून आपली शेती कशा पद्धतीनं मॅनेज करतात हे सर आमच्या शेतकरी बांधवांना थोडं सांगा. नमस्कार, मी डॉक्टर रमेश बिरमोड. बेसिकली मी केमिकल इंजिनियर आहे आणि नागपूर विद्यापीठात प्रोफेसर म्हणून काम करतो. आता माझं जॉब हे दिवसाचं जॉब असल्यामुळे दिवसा मला शेतीत काही लक्ष देता येत नाही. त्यासाठी एक सोल्युशन म्हणून मी शोधत होतो की ह्याच्यावरती काय सोल्युशन आपल्याला घेता येईल. बरोबर. यूट्यूबवरती सर्च करत असताना मला ॲटोफॉर्मबद्दल माहिती मिळाली आणि लगेच सौरभ सरांशी माझं कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांचा स्वभाव एवढा चांगला, प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रॉपर वेने मला समजावून सांगितलं बरोबर. आणि लगेच माझे जे काही डाऊट्स होते ते क्लिअर झाले आणि मी लगेच त्यांच्याकडनं सिस्टम जे आहे ते बसून घेतलं. त्यामुळे असा एक फायदा झाला की मला आता माझ्या इथे 10 प्लॉट्स पाडलेले आहेत शेतीमध्ये. 10 प्लॉटला किती वेळात एका प्लॉटला किती वेळासाठी पाणी द्यायचं आहे, मग ओके. किती लिटर प्रत्येक प्लांटला किती लिटर पाणी द्यायचं आहे, हे सगळं नियोजन मी प्रॉपर वेनं करू शकतो. आणि आपण जसं म्हटलं की फक्त 40 किलोमीटर 50 किलोमीटर किंवा अकोला अमरावती, मी तर दुसऱ्या देशातून सुद्धा ऑपरेट केलेलं आहे. बापरे! हा. बढिया. काही दिवसापूर्वी मी थायलंडला गेलेलो होतो. हा. तिथल्या ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीमध्ये माझी मीटिंग होती. हा. तिथल्या शेतकऱ्यांचं शेती सुद्धा पाहिलं आणि तिथून मला ऑपरेट करायचं होतं. डेफिनेटली तुम्ही कुठेही गेलात तरी शेतीला पाणी लागतं किंवा नियोजन लागतं. बिलकुल. तर तिथून मी ऑपरेट करत होतो बढिया, बढिया. आणि ते व्यवस्थित चालू होतं. हां, हां, हां. राईट. तुम्हाला वारंवार तुम्हाला नागपूरवरून इथे यायची गरज नाही पडत किंवा आपल्या इथे जर कोणी सहकारी असतील तर त्यांना देखील इथे येऊन पाहायची गरज पडत नाही, की पाणी दिलं का नाही का. तुम्ही ते सगळं मॅनेज राईट डेफिनेटली इथे कोणालाही येऊन पाहायची गरज पडत नाही. फक्त आता आमच्याकडे ॲटो फ्लशिंगचं सिस्टम नाही आहे. त्यासाठी जेव्हा गाळ जमा होतो तेवढं क्लीन करण्यासाठी आमचे सहकारी आहेत उमेश भाऊ डबाळे, कोंढाळीलाच राहतात. ते येतात आणि क्लीन करून जातात. आता आमचा विचार चालू आहे की सरांकडनं ॲटो फ्लशचा सुद्धा सिस्टम बसून घ्यावा, जेणेकरून त्यांचा जो त्रास आहे तो एकदम म्हणजे दिवसातून दोन दिवसातून एकदा ते येतात आणि ते क्लीन करून जातात. हो. आता ते सुद्धा त्रास कमी होऊन जाईल. नक्कीच सर. एकंदरीत तुम्हाला या सिस्टीम पासून खूप फायदा झाला आणि तुमचा वेळ देखील वाचला. येस डेफिनेटली खूप फायदा झालाय. माझं तर असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने हे सिस्टीम बसवावे, कारण का ॲज कम्पेअर टू अदर कंपनी
ह्या कंपनीचा जो बजेट आहे खूप कमी आहे, बिलकुल शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे. परवडण्यासारखं आहे. पॉकेट मधलं बजेट आहे, हो ते व्यवस्थित आपल्याला बसून घेतात आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण लॉंग टाइम टेन्शन फ्री बिलकुल. सोल्युशन आहे. नक्कीच नक्कीच सर. धन्यवाद सर. मित्रांनो, हे होते डॉक्टर अमोल सर आणि यांना कसा काय फायदा झाला ऑटोफॉर्मच्या माध्यमातून हे यांनी यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेती जी आहे ते सरळ सुलभ करायची असेल तर नक्कीच आपल्याला काही तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे शेतीमध्ये. कारण शेतीमध्ये सध्या जी सगळ्यात मोठी समस्या भेडसावत आहे ते म्हणजे मजुरांची समस्या. त्यानंतर शेतीला दिवसाढवळ्या आपल्याला लाईट मिळत नाही. लाईट जी मिळते ते रात्री मिळते आणि आपल्याला रात्रीचं थंडीचं असो किंवा पावसाळ्याचं असो किंवा उन्हाचं असो, आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं, आपली मोटर चालू करावी लागते आणि नंतर आपल्याला त्या ठिकाणी मोटर बंद होईपर्यंत किंवा आपल्याला पाणी देईपर्यंत थांबावं लागतं. तर अशा पद्धतीच्या ज्या काही समस्या शेतकरी बंधूंच्या आहेत त्यावरती एकमात्र सोल्युशन ऑटोफॉर्मने काढलेलं आहे. नक्कीच आपल्याला खाली दिलेल्या नंबरवरती फोन करायचा आहे आणि ऑटोफॉर्मच्या माध्यमातून आपण देखील अशा पद्धतीची सिस्टीम आपल्या शेतामध्ये बसू शकता आणि आपली शेती सुलभ सोयीस्कर अशी करू शकता. शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.